जग तुम्हाला कधीही उत्तर देत नाही, तो तुमच्यातच स्वतः उत्तर शोधण्याची एक आग पेटवून देतो. म्हणतात ना, गुरु विना न मिळे ज्ञान, ज्ञान विना न होई जगी सन्मान, जीवन भवसागर तराया, चला वंदू गुरुराया. आज आपण अशा या शिक्षकाच्या महतीशी जुळणाऱ्या एका गोड शिक्षिकेला भेटणार आहोत. सविता कुमार दरवान आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार मॅडम, तारा न्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. ते लग्न झालं, माझे पोहायची परीक्षा झाली. माझा जो सासरची माहेरची जी लोक होती किंवा माहेर सासर एकच आजोळ असल्यामुळे दोन्हींचा संबंध एकच असल्यामुळे माझं जे काय आयुष्य होतं किंवा वैवाहिक आयुष्य होतं ते चांगल्या प्रमाणात गेलं. पण एक म्हणजे सून म्हणून किंवा एक वैवाहिक स्त्री म्हणून जर सांगण्याचं बघितलं तर घरगुती काही अडचणी आर्थिक वगैरे आल्या. या आर्थिक अडचणी येत असतानाच असं वाटलं की माझं एफवायपर्यंत शिक्षण झालेलं होतं. एक आयुष्यामध्ये माझा एक प्रसंग घडला, छोटासा, फक्त थोडक्यात सांगते मी, की गावातून असं घरी येत असताना रिक्षातून प्रवास करत असताना गावातलेच एक म्हणजे संस्थापक म्हणून आहेत, ज्यांना भाऊ म्हणतो आम्ही, ते रिक्षातून जात होते. रिक्षातून जात असताना ते म्हटले कुठून काय, मग ते दरवान घराणं, आमचं घराणं म्हटलं तर एक जरा असं ओळखीचे जास्त असायचे. त्यांनी मला विचारलं की तुम्ही काय करताय एफवाय शिक्षण झाल्यानंतर. दुसऱ्या दिवशी लगेच मला त्यांनी जॉईनिंग करून घेतलं. हे माझ्या मनात तो अतिशय प्रसंग असा आला की त्याच्यामुळे मला लहानपणापासूनच एक तर शिक्षणाची आवड. माझे भाऊ बहीण वगैरे अभ्यासाला बसले तर हातामध्ये पट्टी घ्यायची आणि त्यांना अभ्यास नाही केला तर मार द्यायचं. म्हणजे शिक्षकाची आवड लहानपणापासूनच पहिल्यांदा माझ्या म्हणजे होती. त्यामुळे ते भाऊ जे होते ते म्हटल्यानंतर मला इतका उत्साह, त्यावेळी आनंद असा झाला की डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले. घरी गेल्यानंतर मी जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा मला दुसरी दिवशीपासून त्यांनी शाळेत जॉईन करून घेतलं. पण त्यांनी एक अट केली की शिक्षण एफवाय झाले, शिक्षण हे पूर्ण केलं पाहिजे. बरोबर. निदान त्यांच्यामुळे मला शिक्षणाची आवड होती, पण वडील नसल्यामुळे मी शिक्षण घेऊ शकले नव्हते त्यावेळी. पण ज्यावेळी मला ह्यांनी संस्थापकांनी मला सांगितलं भाऊनी की नाही, शिक्षण घेतलं पाहिजे तरच आपण या क्षेत्रामध्ये उतरू शकतो. बरोबर. आणि त्यावेळी मला शिक्षणाचं महत्त्व जास्त कळून आलं. आणि सांगण्याचा योगायोग म्हणजे 14 वर्षानंतर मी SYTY केलं, MA BEd केलं. आणि ह्या सगळ्यात म्हणजे सासरची आणि माहेरची या सगळ्या माणसांची किंवा सर्व माणसांनी आणि परिवाराने माझ्या या साथ दिल्यामुळेच मी आज इथं या पदावर जाऊन पोचलेले आहे. तर खूप छान मॅडम, अगदी घेण्यासारखं आहे तुमचं. तर एक टीचर म्हणून हा शिक्षकी पेशा आणि घर सांभाळताना ताळमेळ कसा राखता खूप तुम्ही? अडचणी आल्या माहितीये. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती असायची. घरामध्ये आम्ही 6 जणी जावा, एक 35 माणसं आमचं एकत्र कुटुंब. आणि ज्यावेळी मी हे शिक्षण घेतलं, सर्व्हिसला लागले, त्यावेळी पण एकत्र कुटुंब पद्धतीच होती आमची. त्यानंतर मुलं मोठी झाली, शिक्षणाच्या अडचणी येऊ लागल्या. शिक्षण त्यांना घेणं, माझा मुलगा एक आहे तो म्हणजे ह्याच्यात मलखांमध्ये नॅशनल खेळाडू आहे, त्याला क्लासला पाठवणं किंवा बाहेर त्याला खेळण्यासाठी पाठवणं मुलगी. आणि हे सोडून परिवारामधले जे काय आपण शेवटी परिवार म्हटलं तर दवाखाना आला, त्याला तोंड देऊन आपण एवढं शिक्षणापर्यंत जाऊन पोहोचलो. आणि त्यावेळची परिस्थिती पण म्हणजे मध्यम वर्गात आम्ही म्हणजे जॉबचं पण फक्त सुरुवात होती माझी जॉबची, त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये मला अडचणी त्याच्यामध्ये आल्या. अच्छा. त्या अडचणींना सामोरं जातच आजपर्यंत मी इथं आलेली आहे. तर अडचणींना फेस कसं केलं तुम्ही? अडचणींना फेस करणं म्हणजे त्या काळात म्हणजे तसे कठीण प्रसंगच होता तो माझ्यासाठी. जास्तीत जास्त म्हटलं तर माझा मोठा मुलगा जो आहे, 1-2 प्रसंग असे आले माझे की दवाखान्यामध्ये त्याचं छोटंसं ऑपरेशन होतं. त्या काळामध्ये म्हणजे माझे परिवारातली बहीण असू दे, आई असू दे किंवा सासरचे लोक असू दे, सगळ्यांनी हे केल्यामुळेच माझ्या आज मुलग्यालासुद्धा मी स्वतःच्या पायावर उभा करू शकले. आणि प्रसंग जो कठीण प्रसंग म्हणजे सगळ्यांच्या आयुष्यात येणारा म्हणजे दवाखाना. या दवाखान्यामध्ये सामोरं जात असताना की त्यावेळी जरा काही आर्थिक परिस्थिती हे सामोरं जावं लागलेलं आहे मला बरेच. कारण त्याचं ऑपरेशन असं झालं की जन्मल्यावर 15व्या दिवशी त्याचं ऑपरेशन झालं होतं. त्यानंतर 4 वर्षाने एक ऑपरेशन झालं. आणि ह्या ऑपरेशन झालेलं असताना सुद्धा की त्यानं म्हणजे मलखांमध्ये त्यानं सहभाग घेऊन आज नॅशनलला 3 वेळा तो नॅशनलमध्ये आलेला आहे.
आणि अजूनही आत्ताच परवाची गोष्ट जर सांगायची म्हटलं तर तो आसामलाही जाऊन आलेला आहे खेलो इंडियामध्ये. अच्छा, तर मॅडम खूप अभिमानाची गोष्ट आहे ही. तर मॅडम तुम्ही एक शिक्षिका तर आहातच, ही शिक्षकी पेशाची जबाबदारी स्वीकारत असताना कोणकोणत्या अडचणी तुम्हाला? सकाळी आता खेडेगाव म्हटल्यानंतर माहिती आहे सकाळी घरात आवरून वगैरे सकाळी जाणे किंवा टायमिंगमध्ये जाणे. आता जर अलीकडे त्यावेळेचा काळ कसा होता की 10 वाजेपर्यंत आवरून आम्ही शाळेतून बाहेर पडणे, घरी आल्यानंतर काम आणि एकत्र कुटुंब पद्धती जे असल्यामुळे 6 आम्ही एकूण जावा असल्यामुळे घरात आता त्यावेळी ग्रामीण भाग म्हटल्यानंतर वेगवेगळी कामं आली किंवा आमची शेती असल्यामुळे शेतामधली थोडी कामं असायची, ते त्यांना मदत करणे असं हे आमचं चालूच असायचं. पण अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं आता तरीसुद्धा हे धावपळीचं जीवन झालेलं आहे किंवा धावपळीचं आयुष्य झालेलं आहे. सकाळी आता हे नवीन नवीन उपक्रम जसे शासनानं आम्हाला चालू केलेले आहेत त्यामुळे आम्हाला टायमिंगलाही नाही, सकाळी 9ला तर 9ला निघावं लागतं. शाळेतून आल्यानंतर 6, 6:30, पावणे 7 वाजलेली कळत नाही. त्यानंतर आल्यानंतर घरामध्ये जे काही परिवार आहे परिवारातलं सगळं बाकीचं स्वयंपाक करणे किंवा बाकीचं घरामधली जी कामं आहेत ते आवरून सगळं करणं म्हणले तर आपल्या तब्येतीकडे जरा थोडंफार दुर्लक्ष व्हायला लागले त्याच्यामुळे या धावत्या युगामध्ये. पण शेवटी सर्व्हिस आहे, त्या सर्व्हिसमुळे आपल्याला ते दोन्हीही जबाबदारी सांभाळणं आपलं कर्तव्य करावं लागतं. तर पूर्वीच्या काळीचं शिक्षण आणि आत्ताचं शिक्षण बघितलं तर खूप सारे बदल घडलेले आहेत. तर या बदलत्या शिक्षण पद्धतीमध्ये तुम्हाला असं काय वाटतं की आणखी काय व्हायला पाहिजे किंवा आणखी काय सुचवाल का या बदलामध्ये? खरोखरच तसं म्हटलं तर शिक्षण पद्धती पूर्वीची म्हणजे तशी चांगली उत्तम होती. पण आता जर बघितलं विज्ञानाने 21व्या शतकापासून जी प्रगती केलेली आहे त्या प्रगतीनुसार बघितलं तर आता वाचन जे आहे ते वाचनाची पूर्ण म्हणजे संधी मुलांना उपलब्ध होत नाही. आता नवीन नवीन जे उपक्रम केलेले आहेत शासनानं, आता परवाचाच उपक्रम जर बघितला तर आम्हाला सांगितलं होतं त्यांनी सेल्फी उपक्रम, शाळेबद्दल माहिती अहवालचा उपक्रम. पण कोरोना काळामध्ये 2 वर्ष जेव्हा गेली तेव्हा विद्यार्थ्यांच्या हातामध्ये एक मोबाईल होता, त्या मोबाईलमुळेच अभ्यास करायचा किंवा हे. पण आता जर बघितलं तर मोबाईल आम्हाला हे 2 वर्ष कोरोनाचा काळ गेल्यानंतर मोबाईल मुलांच्या हातात जाऊ नये असं वाटत होतं. पण शासन अलीकडे जर बघितलं तर आणि परत त्यांच्या मागे काय करायला लागले की मोबाईल हातात घेऊन हा उपक्रम जो राबवायचा होता तो मोबाईलच्या साह्यानेच राबवायला आता आलेला आहे. मी शासनाला एक विनंती करेन की हे असे जे मोबाईलचे उपक्रम आहे, कारण मोबाईलमुळे होणारा दुष्परिणाम हे काय सांगण्याची गरज नाही आहे आता. बरोबर. पालकांनाही विद्यार्थ्यांनाही आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जे काम करणार आहेत ते मुलांच्यावर मोबाईलमुळे काय परिणाम झाले आणि हे जे उपक्रम आहेत ते मोबाईलच्या दृष्टिकोनातून न होता मला वाटतं असं तुम्ही वाचनाची प्रक्रिया वाढली पाहिजे मुलांची. आता जे तुम्ही परीक्षामध्ये पेपर वगैरे उपलब्ध केलेले आहेत तिथंच प्रश्न तिथंच, त्यामुळे पाठांतर बंद झालेलं आहे, वाचन प्रक्रिया बंद झालेली आहे. पूर्वीच्या काळी असं नव्हतं. आपल्याच्या वेळेला जर बघितलं तर 100 मार्कांचा पेपर पाठांतराशिवाय पर्याय नव्हता. पण आता बघितलं तर मुलांना काय पाठांतर करायचं नाही, माझा अभ्यास झालेला आहे असं जे उत्तर येते मुलांच्याकडून त्याच्यापेक्षा वाचन पाठांतर ह्याच्याकडे जरा जास्त भर दिला पाहिजे. बरोबर आहे मॅडम. आता जसं डिजिटल शिक्षण निघले त्याच्यामुळं खूप काही बदल घडून आलेले आहेत. तर एक महिला म्हणून तुम्ही तारा न्यूजच्या माध्यमातून महिला दिनानिमित्त आजच्या आधुनिक महिलांना काय संदेश द्याल? मी आता जास्त माझं म्हणजे जरी आता मी सासरी असेल तरी खेडेगावामध्येच मी ग्रामीण भागामध्ये जास्त माझं गेलेलं आहे लहानपण वगैरे. आणि आता लग्न झाल्यापासून जरी बघितलं तर काही महिला अजून जरी शिक्षण घेतल्या तरी अजून घरामध्येच आहेत. आताच्या महिलांना मी सांगण्याचा प्रयत्न करेन की जरी शिक्षण झालं किंवा घरामध्ये काही पापड लोणचे असे छोटे मोठे जे उद्योग करतात त्या सोडून सुद्धा बाकीच्या महिला अजून असे दिसून येतात की त्यांच्या अंगी असणारे जे काही गुण आहेत त्या सुप्त गुणांना त्यांनी वाव दिला पाहिजे, घरातून बाहेर पडलं पाहिजे. त्यांनी काहीतरी आता आपण परिवार म्हणून किंवा मुलांच्यासाठी म्हणून शिक्षणासाठी आताच्या आधुनिक ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आता ह्याच्यामध्ये दोघांनीही नोकरी करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं जसे पुरुष नोकरी करू शकतात त्याच पद्धतीनं स्त्रियांनीही केली पाहिजे. आणि ह्या ग्रामीण भागातली महिलांना मी सांगण्याचा प्रयत्न करेन की त्यांच्यामध्ये जे काही गुण आहेत ते गुण त्यांनी बाहेर काढावेत आणि काहीतरी छोटे मोठे उद्योग किंवा नोकरी करून आपला परिवार चालवा. तर या होत्या सविता कुमार दरवान यांनी महिलांसाठी खूप छान संदेश दिलाय आणि त्याचबरोबर त्यांनी बदलत्या शिक्षण पद्धतीबद्दलही शासनाला एक विनंती केलेली आहे. तर याचा नक्कीच विचार करावा असं मला तरी वाटतंय. तर धन्यवाद मॅडम, आज तुम्ही तारा न्यूजला भेट दिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. थँक्यू.